नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये फिजिक्स बद्दल बोललो आणि आपण केमिस्ट्री बद्दल सुद्धा बोललो बाळांनो. ठीक आहे, पण त्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शन मध्ये खूप सारे कॉमेंट्स आले की आम्हाला असाच व्हिडिओ मॅथ्सचा सुद्धा हवा आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी बायोलॉजी पण कॉमेंट केलं. ठीक आहे, पण मॅथ्सचे कॉमेंट्स थोडे जास्त होते म्हणून आपण मॅथ्सचा आधी व्हिडिओ बनवला. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बायोलॉजीवरती हवा आहे, प्लीज कॉमेंट करा बायोलॉजी, मी त्याच्यावरती पण व्हिडिओ टाकेल. ठीक आहे, जर तुम्हाला इंग्लिशचा त्याच्या आधी हवा असेल तर इंग्लिश कॉमेंट करा. चला, आज आपण मॅथ्स बद्दल बघणार आहोत बाळांनो. आजचा मी व्हिडिओ तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्हाला 80 पैकी 80 आणण्यासाठी मॅथ्स मध्ये खूप जास्त मदत करणार आहे. ठीक आहे, आणि मी गॅरंटी देतो 80 पैकी 80 येऊ शकतात मॅथ्स मध्ये. ठीक आहे, मॅथ्स आणि तुमचं फिजिक्स या विषयांमध्ये आउट ऑफ मार्क्स येऊ शकतात बाळांनो. केमिस्ट्रीमध्ये थोडेफार कट होतात कारण थोडेफार थेरॉटिकल क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही 68 आरामात स्कोर करतात केमिस्ट्रीमध्ये सुद्धा. चला, आता आपण बघूया मॅथ्स बद्दल. ठीक आहे, मॅथ्स बद्दल सगळ्यात पहिली गोष्ट बाळांनो, तुम्हाला फॉर्मॅट माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, फॉर्मॅटमध्ये काय असतं बाळांनो, सेक्शन ए मध्ये तुमचे 2 प्रकारचे प्रश्न असतात. पहिला म्हणजे तुमचा काय असतो बाळांनो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे तुमची एमसीक्यू. दुसरा काय असतो तुमचा व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप. ठीक आहे, त्यानंतर सेक्शन बी मध्ये काय असतं रे बाळांनो, सेक्शन बी मध्ये काय असतं, तुमचे टोटल 12 प्रश्न दिलेले असतात. 12 पैकी तुम्हाला टोटल 8 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न तुमचा 2 मार्काला असतो बाळांनो. ठीक आहे, याच्यात थोडेसे व्हेरी शॉर्ट पेक्षा थोडेसे शॉर्ट आन्सर असतात बेसिकली. सेक्शन सी मध्ये काय असतात, याच्यात पण शॉर्ट आन्सरच असतात. ठीक आहे, याच्यामध्ये 12 प्रश्नांपैकी तुम्हाला 8 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न 3 मार्काला असतो बाळांनो. असा 24 मार्काचा सेक्शन असतो. आणि सेक्शन डी जो असतो बाळांनो, तो लॉंग आन्सर्स असतो. त्याच्यात मोठे मोठे उत्तर तुम्हाला लिहायचे असतात. ठीक आहे, त्याच्यात टोटल तुम्हाला 8 प्रश्न दिलेले असतात. 8 पैकी 5 सोडवायचे असतात बाळांनो. प्रत्येक प्रश्न 4 मार्काला असतो. अशा पद्धतीने तुमचा फॉर्मॅट दिलेला असतो बाळांनो. लॉग टेबल वगैरे ज्या पण नेसेसरी गोष्टी असतात बाळांनो, सगळ्या तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या असतात पेपरमध्ये. ठीक आहे, चला, लॉग व्हॅल्यूज, लॉग टेबल नाही, लॉग व्हॅल्यूज प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, चला आपण आता बघूया सेक्शन ए मध्ये. ठीक आहे, सेक्शन ए मध्ये कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत बाळांनो. ठीक आहे, सेक्शन ए मध्ये पहिले काय बोललो तुम्ही, तुमचे एमसीक्यू येणार आहेत. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली बाळांनो. कोर्स लवकरच आता बंद होतोय, लवकरात लवकर एनरोल करा. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. लास्ट इयरचे तुम्ही फीडबॅक बघू शकतात. विद्यार्थ्यांनी 90 ते 95% काढलेली आहे. तुम्ही एकदा फीडबॅक वाचा ऍपवरती. ठीक आहे, तिथूनच प्रश्न काय येतात रे बाळांनो. असं आहे का बोर्ड मला प्रश्न सांगून देतो, अशी काही गोष्ट नसते बाळांनो. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते की हा प्रश्न किती वेळा आलेला आहे. जर कोणताही प्रश्न 12 वेळा आलाय, 13 वेळा आलेला आहे, तो 14 वेळा विचारला जाण्याची शक्यता किती असते, सगळ्यात जास्त असते. म्हणून तो प्रश्न आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकतो. ठीक आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, आता ह्या प्रसंगी तुमच्याकडून टोटल 1000 प्रश्न सोडवणं शक्य नाही किंवा 2000 प्रश्न सोडवणं शक्य नाही. शेवटच्या क्षणी तुम्हाला असे प्रश्न सोडवायचे असतात जे सगळ्यात जास्त येण्याची शक्यता असते आणि ते हमखास येतात बोर्डात. असेच प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. म्हणूनच आपण टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स आणलेला आहे बाळांनो. नक्कीच एनरोल करा. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. 12वीचा स्कोर प्रत्येक ठिकाणी बघितला जातो बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू. ठीक आहे, चला सुरू करूया आपण. सेक्शन ए मध्ये कुठून प्रश्न येतील बाळांनो. सेक्शन ए मध्ये बाळांनो एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे मॅथमॅटिकल लॉजिक वरती. कुठून असणार आहे पहिला प्रश्न, लॉजिक वरती. बघा, मॅथ्स मध्ये प्रश्न प्रेडिक्ट करणं थोडंसं अवघड असतं ऍज कम्पेअर टू फिजिक्स आणि केमिस्ट्री, कारण मॅथ्स मध्ये व्हॅल्यू चेंज खूप जास्त वेळा होतात. ठीक आहे, लॉजिक मध्ये एक प्रश्न तुमच्या कशावरती असेल बाळांनो, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. ठीक आहे, ट्रू किंवा फॉल्स स्टेटमेंट वरती एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे बाळांनो. ठीक आहे, आता इथं रायटिंग व्यवस्थित येणार नाही, पण तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत प्रत्येक गोष्ट. ठीक आहे, तर एक प्रश्न असतो बाळांनो तुमचा मॅट्रिक्स वरती, एक प्रश्न पक्का येतो मॅट्रायसिस वरती बेसिकली. ठीक आहे, मॅट्रायसिस वरती इथं एक जो प्रश्न येतो बाळांनो, तो असणार आहे तुमचा इनव्हर्स फाइंड करायचा. मी गॅरंटी देतो इनव्हर्स फाइंड करायचा प्रश्न तुमचा येणार आहे. ठीक आहे, पण एकदम सिंपल असेल बाळांनो. एक तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन देऊ देतील किंवा एक नॉर्मल 2, 3, -7, 2 अशा पद्धतीने एक प्रश्न देतील, त्याचा तुम्हाला इनव्हर्स फाइंड करायचा असेल. सिंपल प्रश्न असेल. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न इथं फिक्स असणार आहे बाळांनो, तो म्हणजे तुमचा डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. कशावरती, डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन वरती. ठीक आहे, हा प्रश्न तुमचा कोणत्या चॅप्टर मधला आहे, डिफरन्शियल इक्वेशन चॅप्टर मधला. ठीक आहे, कोणतेही एक इक्वेशन देतील त्याची तुम्हाला डिग्री फाइंड करायची असेल. एक्झॅक्ट प्रश्न जर तुम्हाला हवा असेल तर तो तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. एक चौथा प्रश्न जो सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड असतो बाळांनो, तो म्हणजे तुमचा एक डिफरन्शिएशन, तुम्हाला एक डिफरन्शिएशन करायचं असतं. ठीक आहे, एक डिफरन्शिएशनचा एक प्रश्न फिक्स असतो. त्याच्यामध्ये एक तुम्हाला बेसिक डिफरन्शिएशन देतात बाळांनो. फॉर एक्झाम्पल, फाइंड द डिफरन्शिएशन ऑफ x² प्लस 1/x² प्लस 1, किंवा अशा पद्धतीने देऊ शकतात 1/√x² - 1. ठीक आहे,
किंवा अशा पद्धतीने देऊ शकतात 1/√x² + 2. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचे सिंपल एक डिफरन्शिएशनचा प्रश्न तुमचा असेल. ठीक आहे, मेजरली अशा पद्धतीचे तुमचे प्रश्न असतात. 1/2x + 3, 1/x² + 2 अशा पद्धतीचे. ठीक आहे, तर हे 4 प्रश्न जे आहेत बाळांनो ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, अजून एक प्रश्न सांगतो मी तुम्हाला वेक्टर मधून जो येणार आहे. पण ठीक आहे, 5व्या नंबरचा प्रश्न लिहून घ्या. वेक्टर मधून एक प्रश्न पक्का येणार आहे. काय येणार आहे बाळांनो? एक पॉईंट दिलेला असेल तुम्हाला, सॉरी ए पॉईंट एक दिलेला असेल. ठीक आहे, त्या पॉईंटचं तुम्हाला डिस्टन्स फाइंड करायचं आहे कोऑर्डिनेट ऍक्सिस पासून, किंवा 2 पॉईंट्स देतील त्यांच्याबद्दल तुम्हाला डिस्टन्स फाइंड करायचे. बेसिक डिस्टन्स फॉर्म्युला लावायचा आहे. वेक्टर आणि 3Dचा हा प्रश्न आहे बाळांनो. ठीक आहे, हे 5 प्रश्न तुमचे सेक्शन ए मध्ये फिक्स असतील बाळांनो. एक्झॅक्ट प्रश्न हवे असतील ते कुठे भेटतील बाळांनो? तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. ठीक आहे, चला आता पुढे बघूया आपण. आता बाळांनो आपण सेक्शन एच्या दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. ठीक आहे, जे म्हणजे तुमचे व्हेरी शॉर्ट आन्सर असतात बेसिकली. ठीक आहे, 4 प्रश्न येतात तुम्हाला 4 मार्कासाठी. ठीक आहे, खूपच सोपे हे प्रश्न असतात बाळांनो. इथं प्रश्न कुठून येणार आहे बाळांनो? इथं एक प्रश्न येईल तुमचा निगेशन ऑफ द स्टेटमेंट. लॉजिक मधला एक प्रश्न येणार आहे बाळांनो. कुठला आहे ना? लॉजिक मधला एक प्रश्न येईल निगेशन ऑफ द स्टेटमेंट. कोणतंही एक स्टेटमेंट देतील त्याचं तुम्हाला निगेटिव्ह लिहायचं असेल, बेसिकली निगेशन लिहायचं असेल. हा पहिला प्रश्न झाला बाळांनो. एक्झॅक्ट प्रश्न तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये बघायला भेटेल. ठीक आहे, दुसरा प्रश्न इथं काय असणार आहे बाळांनो? दुसरा प्रश्न तुमचा इथं सिंपल असेल याच्यावरती फाइंड जनरल सोल्युशन. ठीक आहे, एक डिफरन्शियल इक्वेशनचा एक प्रश्न असेल. डिफरन्शियल इक्वेशनचा जनरल सोल्युशन तुम्हाला फाइंड करायचे असतील. एक तुम्हाला फंक्शन देतील. कशा पद्धतीचं फंक्शन? सोपं फंक्शन असतं बाळांनो. x² + 1/x² - 1 अशा पद्धतीचं एक फंक्शन देतील, त्याचं तुम्हाला जनरल सोल्युशन फाइंड करायचं असेल. हा दुसरा प्रश्न झाला. त्यानंतर अजून एक प्रश्न नोट करून घ्या बाळांनो, जो फिक्स इथं विचारला जातो. ठीक आहे, तुम्हाला इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सुद्धा लिहायचं असेल. इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, पण ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक कोऑर्डिनेट ऍक्सिस दिलेला जाईल, 2,3 अशा पद्धतीने देतील, आणि एक तुम्हाला दुसरा कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणजे तुम्हाला तो पॅरलल ऍक्सिसला किंवा परपेंडिक्युलर ऍक्सिसला हे सांगून देतील. त्याचं तुम्हाला इक्वेशन लिहायचं. एक्झॅक्ट प्रश्न तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण भेटून जाईल आणि टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये पण भेटेल बाळांनो. ठीक आहे, चला याच्यामध्ये अजून एक काय येऊ शकतो बाळांनो? इथं प्रश्न एक डेफिनाइट इंटिग्रेशनचा एक प्रश्न येऊ शकतो बाळांनो, जिथे तुम्हाला लिमिट दिलेली असेल बाळांनो. ठीक आहे, 0,2 तुम्हाला एक फंक्शन दिलेलं असेल x² + 1. सिंपल फंक्शन, एकदम सिंपल फंक्शन. म्हणजे काय असतात रे बाळांनो? x² + 1, x² - 1 अपॉन √x² - 1 आणि अपॉन √x² + 1 अशा पद्धतीचे फंक्शन दिलेले असतील, पण त्याच्यात लिमिट दिलेलं असेल. बेसिकली डेफिनाइट इंटिग्रेशनचा हा प्रश्न असेल. अशा पद्धतीने तुमचा सेकंड प्रश्न असेल मॅथचा. ठीक आहे, त्यानंतर बघूया सेक्शन बी मध्ये काय प्रश्न असतील बाळा. आता इथून पासून इम्पॉर्टंट गोष्टी सुरू झाल्या बाळांनो. आतापर्यंत पण इम्पॉर्टंटच होत्या, पण खूप व्हेरिएबल गोष्टी होत्या. आतापासून जास्त फिक्स गोष्टी तुम्हाला समजतील. इथं एक प्रश्न पक्का असेल बाळांनो, ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स फाइंड करायचं असेल तुम्हाला. ठीक आहे, मॅट्रिक्स कशा पद्धतीचा असेल ते तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल. सेक्शन बी मध्ये नेक्स्ट क्वेश्चन काय असेल बाळांनो? एक पेअर ऑफ स्ट्रेट लाईन दिलेली आहे तुम्हाला. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन दिलेली आहे तुम्हाला, अँगल फाइंड करायचा आहे. अँगल बिटवीन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, फिक्स क्वेश्चन्स. ठीक आहे, त्यानंतरचा एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा. एक प्रश्न असेल, 3 पॉईंट्स दिलेले असतील तुम्हाला A B C. ठीक आहे, ते कोलिनियर आहेत का नाही ते ओळखायचंय. काय कोलिनियर आहेत का नाही ते ओळखायचंय. कुठला प्रश्न आहे? हा वेक्टरचा प्रश्न आहे बेसिकली. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न तुमचा पक्का असेल बाळांनो इथं, dy/dx तुम्हाला काढायचं, डिफरन्शिएशन काढायचं असेल, पण मेजरली इथं तुम्हाला असेल लॉगॅरिथमिक फंक्शन बाळांनो. ठीक आहे, लॉग इन ब्रॅकेट साइन एक्स किंवा लॉग इन ब्रॅकेट कॉस एक्स टॅन स्क्वेअर एक्स अशा पद्धतीने एक तुम्हाला लॉगचा एक प्रश्न पक्का येणार आहे इथून. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न येईल बाळांनो इथं डायरेक्शन कोसाइन वरती. कशावरती? डायरेक्शन कोसाइन वरती. डायरेक्शन कोसाइन कोणत्या चॅप्टरचा आहे बाळांनो? लाईन अँड प्लेन मध्ये. तर ठीक आहे, तुम्हाला डायरेक्शन कोसाइन काढायचे असतील. हा प्रश्न पण आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये 13 वेळा रिपीट झालेला हा प्रश्न, आणि तो आपण टाकलेला आहे. आणि तो 7 प्रश्न सेम टू सेम विदाउट व्हॅल्यू चेंज येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे, म्हणून नक्कीच एनरोल करा बाळांनो. ठीक आहे, चला आता आपण बघूया, खाली जाऊया सेक्शन सी वरती. सेक्शन सी मध्ये मी तुम्हाला सांगतो बाळांनो. ठीक आहे, सेक्शन सी मध्ये एक प्रश्न तुमचा पक्का असेल बाळांनो, रोल्स थेरम वरती. बेसिकली तुम्हाला फंक्शन दिलेलं असेल आणि म्हटलं असेल व्हेरीफाय रोल्स थेरम ऑन दिस फंक्शन. रोल्स थेरम नाही आला तर तुम्हाला LMVT वरती पक्का येईल. आता बघा, एक वर्षी रोल्स येतो, एक वर्षी LMVT येतो. एक वर्षी रोल्स येतो, एक वर्षी LMVT येतो. दोघं प्रिपेअर करून ठेवा. टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये दोन टाकलेले आहेत आपण. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे बाळांनो,
इंटिग्रेशनचा एक प्रश्न असेल. इंटिग्रेशन इथं बेसिकली इंटिग्रेशनचा काय प्रश्न येतो माहितीये तुम्हाला, क्वाड्रॅटिक इक्वेशन देतात त्याचं तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड करायचं असेल. फॉर एक्झाम्पल 1/x² + 2y + 13 हे तुमचं झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचं तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड करायचं असेल. किंवा याला टफ कसं काय करू शकतात, 1/sin इन ब्रॅकेट इथे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन देऊन देतील. अशा पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशन फिक्स येतं यामध्ये. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं तुम्हाला इंटिग्रेशन करायचं असतं. ठीक आहे, गोष्ट समजते. चला अजून काय प्रश्न येऊ शकता इथं, प्रोबॅबिलिटी मधून. ठीक आहे, तिसरा प्रश्न इथे लिहून घ्या. प्रोबॅबिलिटी मधून एक प्रश्न पक्का असणार आहे. कशावरती बाळांनो, पेअर ऑफ डाईस वरती. कशावरती, पेअर ऑफ डाईस. पेअर ऑफ डाईसचे सगळे प्रश्न करून ठेवा. कशा पद्धतीचा प्रश्न येईल ते तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये समजेलच बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न तुम्हाला इथं प्रूव्ह दॅटचा सुद्धा एक प्रश्न येतो बाळांनो. बेसिकली थेरम वरती एक प्रश्न येतो. तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल, कुठं लिहू मी आता इथं, जस्ट अ सेकंड, इथे लिहितोय. ठीक आहे, एक प्रश्न तुम्हाला प्रूव्ह दॅट वरती असेल. प्रूव्ह दॅट वरती, ठीक आहे, प्रूव्ह दॅट वरती प्रश्न काय असेल बाळांनो, एक तर मीडियन्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट किंवा अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्करंट. हा प्रश्न पक्का असेल. एक तर मीडियन येईल, एक तर अल्टिट्यूड येईल. एक्झॅक्ट कोणता येणार आहे हे मला पण नाही माहित, कोणालाच नाही माहित, पण या दोघांपैकी एक येईल का बाळांनो, सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे, चला त्यानंतर बस हेच प्रश्न झाले तुमचे. ठीक आहे, अजून एक प्रश्न सांगतो मी तुम्हाला, एरिया अंडर कर्वचा प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्हाला एरिया अंडर कर्व फाइंड करायचा असेल. बेसिकली हा प्रश्न तुमचा ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशनचा आहे. तुम्हाला एक पॅराबोला दिलेला जाईल किंवा एक लाईन दिली जाईल, लाईन अँड पॅराबोला दिलं जाईल, त्याच्यामधलं तुम्हाला एरिया अंडर द कर्व काढायचा आहे. किंवा तुम्हाला एक ऍक्सिस दिला जाईल आणि एक पॅराबोलाचं इक्वेशन दिलं जाईल, त्याच्यात तिथला तुम्हाला एरिया ऑफ द कर्व काढायचा असेल, एरिया अंडर द कर्व. ठीक आहे, हा प्रश्न तुमचा फिक्स असणार आहे. गोष्ट समजते. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना गोष्टी समजत नसतील, कारण बाळांनो हे प्रश्न पण मी सांगतोय ना, त्याच्यासाठी पण थोडाफार अभ्यास असणं गरजेचं आहे बाळांनो. ठीक आहे, चला पुढे जाऊया, आपण पुढे वळूया. सेक्शन डी. आता हा जो पेपर मी इथं दाखवला हा एक सॅम्पल पेपर आहे, याला नका कन्सिडर करू. ठीक आहे, सेक्शन डी. सेक्शन डी मध्ये काय प्रश्न असेल बाळांनो, सेक्शन डी मध्ये एक प्रश्न पक्का असेल. तुम्हाला एक सर्किट दिलेलं असेल. काय दिलेलं असेल, सर्किट दिलं असेल. सर्किट 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 मॅथ्समध्ये सर्किट कसं काय, मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टर आहे ना बाळांनो, तिथं मॅथ्समध्ये सर्किट आहे. मॅथ्स एक सर्किट दिलं जाईल, त्याच्यात तुम्हाला काय काढायचं असेल, इनपुट आउटपुट टेबल तुम्हाला काढायचं असेल. काय काढायचं असेल, इनपुट आउटपुट टेबल तुम्हाला काढायचं असेल. फिक्स प्रश्न. ठीक आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे, 4 मार्काला, 4 मार्काला सॉरी, है ना. त्यानंतर एक प्रश्न तुमचा पक्का असेल. कशावरती बाळांनो, फाइंड इनव्हर्स वरती. इनव्हर्स मॅट्रिक्सचं इनव्हर्स फाइंड करायचं असेल युझिंग एक तर रो ट्रान्सफॉर्मेशन, एक तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, म्हणून हा 4 मार्काला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बेसिकली जे पण मॅट्रिक्स देतात ना बाळांनो, ते तर सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर तिसरा प्रश्न वेक्टरवरती असेल बाळांनो. वेक्टरवरती प्रश्न 3 टाईपचे इथं प्रश्न बनतात. आता एक्झॅक्ट कसा येईल मलाही नाही ठाऊक. ठीक आहे, पण 3 टाईपचे प्रश्न मी तुम्हाला सांगू इच्छितो, ABC. लक्ष द्या. एक तर प्रश्न येईल तुमचा, प्रूव्ह दॅट अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट. अँगल बायसेक्टरचा प्रश्न, अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट लिहून घेतला. त्यानंतर एक प्रश्न बाळांनो तुमचा, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. एक तर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन, किंवा तुम्हाला 4 कोऑर्डिनेट दिले असेल, तुम्हाला व्हॉल्यूम फाइंड करायचा असेल टेट्राहेड्रॉनचा. सेम. त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो, तिसरा प्रश्न येऊ शकतो, व्हॉल्यूम ऑफ पॅरालेलोपॉइड. एक तर पॅरालेलोपॉइडचं तुम्हाला व्हॉल्यूम लिहायचं असेल किंवा प्रूव्ह दॅट करायचं असेल. या तिघांपैकी वेक्टरमध्ये कोणताही प्रश्न येऊ शकतो. एक्झॅक्ट कोणता येईल कोणालाच ठाऊक नाही, कोणीच सांगू शकत नाही एक्झॅक्ट कोणता येईल, पण तिघांपैकी येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. गोष्ट समजते. त्यानंतर चौथा प्रश्न, फाइंड nth ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह. nth ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्हचा एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे बाळांनो. nth ऑर्डर फाइंड करण्याचा प्रत्येक प्रश्न डिफरन्शिएशन मध्ये हा, प्रत्येक पेपरमध्ये हा प्रश्न येतो, nth ऑर्डर. तर हा झाला तुमचा कंप्लीट मॅथचा पेपर बाळांनो. ठीक आहे, मला माहिती आहे भरपूर विद्यार्थी आतापर्यंत विषय व्हिडिओ सोडून गेले असतील, कारण गोष्टी समजल्या नसतील. काय सांगताय सर तुम्ही, कारण अभ्यासच नाहीये, 0 अभ्यासवरती. एक गोष्ट सांगतो, चिटिंग करायला पण आहे ना नॉलेज लागतं बाळांनो, है ना. इथं चिटिंग नाहीये, ह्या गोष्टी मी तुम्हाला एक्सपेक्टेड क्वेश्चन सांगतोय, पण एक्सपेक्टेड क्वेश्चन समजायला पण थोडंफार तर बेसिक नॉलेज रिक्वायर आहे बाळांनो. जर तुम्हाला ABCD पण नाही माहित, मी कसं काय तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजू शकतो. प्लीज थोडासा अभ्यास करा, त्यानंतर परत हा व्हिडिओ बघा.
ठीक आहे. आणि एक्झॅक्ट टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये बाळांनो मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन टाकलेत, नक्कीच एनरोल करा. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू बाळांनो. 1000 गोष्टी शेवटच्या क्षणी नाही करू शकत, पण शेवटच्या क्षणी महत्वाच्या गोष्टी करून महत्वाच्या पेपरमध्ये आल्या तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरून जातात. समजताय गोष्टी. तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ बायोवरती हवा आहे का इंग्लिशवरती हवा आहे सांगा मला, कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.